Preview. प्रयत्न केले, त्या ट्रॅफिक डिपार्टमेंटकडून ती मिळवून दिली, तरी देखील आपल्या जोगेश्वरी विभागाचे ट्रॅफिकचे जे काही गिरमे आहेत, त्याचबरोबर MMRचे अधिकारी बिराजदार आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमताने 4 महिन्याचा जो वेळ होता तो वेळ वाया घालवला आणि ते काम होऊ शकलं नाही. याची चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, मला बोलायला दिलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण कालपासून ऐकतोय की ज्या पद्धतीने एक आमूलाग्र काम मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे, तसंच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर सुद्धा पुणे शहराचे महापौर असतील, आपले स्थायी समितीचे चेअरमन असतील आणि सभागृह नेत्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम हे पुण्यामध्ये चालू आहे. मला आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो की पुण्यामध्ये जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 2014मध्ये मुख्यमंत्री झाले, तेव्हा जे मूलभूत अर्बन रिन्युअलचे विषय आहेत ते त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने, टाइम बाउंड पद्धतीने ॲड्रेस करायला घेतले. ज्यामध्ये रिव्हरफ्रंटचा प्रोजेक्ट असेल, STPचा प्रोजेक्ट असेल, 24/7 पाण्याचा प्रोजेक्ट असेल, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, पुणे रिंग रोड असेल आणि PMPML असेल, या सगळ्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आमूलाग्र हे काम चालू आहे. मी फक्त 2च विषयावरती अध्यक्ष महोदय, जी आमची अपेक्षा आहे की पुणे शहरामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम होतं, त्याच्यामध्ये जे अतिक्रमण अध्यक्ष महोदय, आज मी फर्ग्युसन कॉलेजच्या इथे राहतो. आज आमचं फर्ग्युसन कॉलेज ह्या जगभरात एक महत्त्वाचा रस्ता आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीचं अतिक्रमण गेले वर्षानुवर्ष चालू आहे अध्यक्ष महोदय, हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. या सरकारमध्ये तरी कुठेतरी ही अपेक्षा आहे पुणेकरांची की ह्या ज्या पद्धतीने साईड मार्जिनवरती ज्या पद्धतीने अतिक्रमण होतं, ज्या पद्धतीने छोट्या छोट्या बॉक्सेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विकल्या जातात, हे अतिशय वाढत चालले आणि हे एक मोठा रोग आहे अध्यक्ष महोदय. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की या सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की ह्या अतिक्रमण आणि पुणे शहरामध्ये सगळ्यात मोठा होणारा कॅन्सर जो आहे तो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये समजा वाढ झाली असेल तर ती अतिक्रमणाची आणि अनधिकृत सगळ्या बांधकामाची, तर त्याच्यावरती आपण तातडीने कारवाई करावी ही अपेक्षा. आणि अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, ज्या सगळ्या प्री नर्सरीच्या शाळा आहेत अध्यक्ष